कालच्या घडलेल्या प्रकाराबद्दल आपण आज पत्रकार परिषद घेऊन माझ्या गोरगरीब समाजापर्यंत मला हा खरा मेसेज देणं गरजेचं होतं। आणि याला मात्र सगळ्या बांधवांनी, विशेष करून मी कालच सांगितलं होतं की ज्यावेळी बातमी आली चॅनलवरती त्यावेळेस मी सगळ्यात अगोदर आवाहन केलं होतं मराठा समाजाला की आपण शांत राहायचं। आजही सुरुवात करताना मी अगोदर मराठा समाजाला हात जोडून आवाहन करतो, विनंती करतो की तुम्ही शांत राहा, तुम्ही शांततेने घ्या। साधे साधे कामं तुम्ही करायचेत समाजानं, अवघड कामं करायला मी आहे ना। तुम्ही मी आहे तोपर्यंत टेन्शन घ्यायचं नाही, माझ्या हात जोडून मराठा समाजाला विनंती। कारण मी जे सांगणार आहे हे खूप सगळ्या क्षेत्रासाठी खूप महत्त्वाचं आहे, याच्यातून सगळेच जागे होणार आहेत आता। म्हणून माझं मराठा समाजाला पुन्हा एकदा आव्हान आहे की तुम्ही फक्त शांत राहायचं। ज्या घटना करून घेणार आहे त्यांनी केलेल्या घटना आतापर्यंत कोणालाही माहीत झालेल्या नाहीत, पुढे काय करणार आहे हेही कोणाला माहीत झालेलं नाही, आणि इथून मागे काय केलंय तेही कोणाला माहीत झालेलं नाहीये। त्याच्यामुळं आपण बाप ठरलोत की यांचं करायच्या अगोदरच सगळं उघडं पडलं, सगळं भांडं फुटलं। आपले सुद्धा हात खूप लांब आहेत हेही त्यांच्या आता लक्षात आलं असेल। म्हणून मी समाजाला आवाहन करतो की तुम्ही फक्त सगळ्यांनी शांततेने घ्या। मराठा समाजाला मात्र एक शब्द देतो मी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून, कारण आजचा विषय खूप गंभीर आहे। सगळ्यांनी सावध पवित्रा घेणं गरजेचं आहे, सतर्क राहणं गरजेचं आहे आणि हुशार होणं गरजेचं आहे। म्हणून सांगतो, मराठा समाजाने शांत यासाठी राहायचंय, मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तुम्हाला टेन्शन नाही, मी मेल्यावर तुम्हाला काय करायचं ते करा, पण मी आहे तोपर्यंत तुम्ही सगळ्यांनी शांत राहायचंय। आपण हे सिद्ध करून दिलंय, करण्याच्या अगोदरच आपण सगळे त्यांचे डाव उघडे पाडलेले आहेत। माझ्या समाजासाठी मी लढायला खंबीर आहे। आपण सावध नाहीयेत याचा अर्थ असा, आपण सतर्क नसतो, सावध नसतो तर समाजाला जे आतापर्यंत मिळालं आरक्षणाच्या विषयातून ते मिळालं नसतं। तुम्ही पण सावध आहे समाज, मी पण सावध आहे। आपण बेसावध असतो तर ही घटना घडून गेली असती, हे मराठा समाजाने समजून घ्या। म्हणून तुम्हाला म्हणतो तुम्ही शांत राहा। तुम्हाला एक शब्द देतोय आज मराठा समाजाला, ही नायनाट होणार सगळा, त्याचं काय दुमत नाही, हे कोणी पण असो। फक्त एक शब्द देतो, तुम्ही फक्त शांत राहा। त्या निमित्ताने एक शब्द देतो तुम्हाला, तुम्ही हसला पाहिजेत असं काम करून दाखवी। सगळा महाराष्ट्र म्हणन आता सुखाचे दिवस आले हो, जिल्हा म्हणन, गाव म्हणन आता सुख हो। समजून घ्या मला काय म्हणायचंय ती। आपण बोलताना म्हणतो ना, साडेसाती गेली हो गावची, राज्याची, जिल्ह्याची, तसं तुम्ही फक्त शांत राहा, म्हणजे मला बरोबर सुखाचे दिवस आणता येतील तुम्हाला। म्हणजे तो शब्द म्हणायला तुम्हाला, आपण बोलताना नाही म्हणत का गावात खेड्यात आईला लय घाण होती हो आई, तसा तुमचा आनंदाचा सुखाचा दिवस राज्याचा, जिल्ह्याचा, गावाचा आम्ही नक्की आणू, हे नायनाट नक्की करू। म्हणून तुम्ही शांत राहा, माझी मराठा समाजाला हात जोडून विनंती आहे। याच्याच बरोबर दुसरं मला सांगायचंय आणि नंतर मी सुरुवात करणार आहे। मी अपेक्षा धरणार आहे की मराठा समाज शांत राहणार आहे। मराठा समाजाला या राज्यातल्या, माझं हे दुसरं सांगणं आहे, जेवढे मराठा समाजाचे राज्यातले नेते आहेत त्यांनी हा विषय शिरेज घ्या। भले ओबीसीचे पण नेते असतील, हिंदू मुस्लिमांचे पण असतील, त्यांनी हा विषय शिरेज घ्या। मराठा समाजाच्या संघटना असतील, स्वयंसेवक असतील, मराठा सेवक असतील, यांनी हा विषय फक्त शिरेज घ्या
वेळ तुमच्याबरोबर पण येणार. त्यावेळेस माझ्यावरती आज वेळ आली म्हणून तुम्ही मजा बघायची आणि तुमच्यावर वेळ आल्यावर आम्ही मजा बघायची हे नको. कारण एवढं मॅटर सिरियस सगळ्यांनी घ्या. तुमचे माझे मतभेद असतील नसतील, विरोधात जाऊन भाषण करणारा परवडला, एखादा प्रेस घेऊन आपल्या विरोधात आंदोलन करणारा परवडला, परंतु एखाद्याच्या जीवावरतीच उठायचं कोणाचं तरी ऐकून करणारापेक्षा करून घेणारालाच मी सगळ्यात जास्त तोच महत्वाचा धरणार आहे. म्हणून माझ्या समाजातल्या सगळ्या राजकीय नेत्यांना सगळे आले त्याच्यात, आमदार असतील, मंत्री असतील, माजी असतील, आजी असतील, पार सरपंचापासून नगरसेवकापासून नगराध्यक्षापासून जे काय जेवढे असतील मराठ्यांचे तेवढ्यांनाही सांगतो हे सहज घेऊ नका. विषय आज माझ्यावर बेतली उद्या तुमच्यावर बेतू शकते. त्यामुळे ही घटना गांभीर्यानं घ्या. सगळेच संघटना मराठ्यांच्या पासून सगळ्यांनी एक जीवानं आपल्याला असल्या वृत्तीचा, मी असल्या वृत्तीचा म्हणतोय, आपल्याला नायनाट करावाच लागणार आहे. त्याच्याशिवाय हे थांबणार नाही. उद्या कदाचित तुमच्यावरही वेळ येऊ शकते. त्या टायमाला मग आम्ही म्हणणार आमच्या टायमाला तुम्ही मजा बघितली होती. म्हणून हा विषय गांभीर्यानं घ्या. आरक्षणाचे विषय असतील, राजकारणाचे असतील, एकमेकाच्या विरोधात भाषणं केली असतील, एकमेकाच्या विरोधात प्रेस घेतले असतील, तो भाग वेगळा. तो परवडले हो, ते परवडले. डायरेक्ट तरी दिसला तो बाजूला गेला. पण हे करून घेणाऱ्यांनी इथूनच करून घेणं ही गंभीर विषय. म्हणून सगळ्यांनी हा मुद्दा ताकदीनं लावून धरा, तर ही नायनाट होणार आहे पुढच्या काळात. मात्र मला पुन्हा पुन्हा सगळ्यांकडून शब्द पण पाहिजे आणि मीही तुम्हाला हात जोडून विनंती करतो की फक्त मराठ्यांनी शांत राहा. मी काल सांगितलं, जी बातमी आली काल त्याच्यानंतर 2 घंट्यात सांगितलं मराठा शांत राहिला. आभारी आहे मी तुमचा खरंच मनापासून. कारण मी तुमचं ऐकतो, तुम्ही माझं ऐकता. ह्या समाजाला मला मानावंच लागेल. असा ग्रेट समाज होणार नाही. कुठला किती करोडात एकत्र आले तरी शांत राहा म्हणले शांत राहिले. कालही सांगितलं शांत राहा. माणसं माझे मराठा समाजाचे सगळे शांत राहिले. इथून पुढेही आजची प्रेस ऐकल्याच्या नंतर सुद्धा तुम्ही सगळ्यांनी शांत राहा. मी खूप सतर्क आहे, सावध आहे. सावध नसतो तर यांचा बाप मी ठरलो नसतो. त्याच्यामुळे तुम्ही कसलं टेन्शन घेऊ नका. यांचे पाठ पुरवायला मी खंबीर आहे. तुम्हाला सुखाचा दिवस आणतो. तुम्ही एक ना एक दिवस हसणार आणि असं म्हणणार सुखाचे दिवस आले हो राज्याला, जिल्ह्याला, गावाला. उदाहरण म्हणून देतो, पुन्हा तिथं चालू मी. आपल्यात म्हणतात लयच घाण होती साडीसाठी गेली हो, गाव सुखाने जगायला लागलं. तसं राज्य सुखानं जगल हे आणणार. आणि बोललं ते मी आतापर्यंत केलं. फक्त मला तुम्ही शांत पाहिजेत मराठा समाज ऐकल्याच्या नंतर सुद्धा. आता मी जी घटनाक्रम आहे ना तो सांगतो. घडलाय तो मी क्लिअर सांगतो तुम्हाला सगळ्यांना. पोलिसांनी त्यांना धरा, नका धरू, सोडून द्या उद्या, त्याच्याशी देणं घेणं नाही. कारण त्याचं कारण सांगतो मी का आम्ही एवढे बिनधास्त आहेत. 100 जण बीड जिल्ह्यातले, जालना जिल्ह्यातले प्रमुख लोक बसलेले होते. प्रमुख लोक सगळ्या पक्षाचे म्हणतो आम्ही. भेद नाही, फीद नाही, त्यो ह्या पक्षाचा आहे, त्यो ह्या पक्षाचा, असा अजिबात नाही. सगळेजण इथं बसलेले होते. त्यामुळं जनतेच्या कोर्टात, जनतेच्या प्रशासनात खरं काय हे सगळ्यांना माहिती. उद्या तुम्ही खोटं ठरवता आणि खरं ठरवता आणि तपासात काय असेल आम्हाला नाही माहित. आम्हाला तर शंकाच नाहीये जालना जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक साहेबांबद्दल. परंतु पुढचं सांगतो, तुम्ही सोडून द्या, धरा, नका धरू, पण सत्य हकीकत आम्हाला कळालेली आम्ही मानणार आहेत. मी नाव नाही घेणार त्यांचं, ह्या कोण आहेत त्यांचं, कारण ती कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. त्याला कायदेशीर काही बंधन आहेत. जोपर्यंत तिकडून ते नाव क्लिअर प्रशासनाकडून होत नाहीत तोपर्यंत मी घेणार नाही. फक्त धरले दोघं एवढाच मी शब्द वापरणार. त्या दोघांना काय केलं त्याच्याबद्दलच. बीडचा एक कार्यकर्ता आहे का पीए, तो ह्या 2 पैकी एका आरोपीकडे गेला आणि त्याला सांगितलं आपल्याला जायचं. इथून खरी ही सुरुवात झाली. यांची ह्या 2 आरोपी यांची आणि त्या बीडचा पीए का तो
कार्यकर्ता मला माहित नाही, त्यांनी याला नेलेलं यांना, आणि ही खरा घटनाक्रम इथून सुरू झाला. त्यांनी हे सगळं माझं शोधत होते. यांना 3 प्रकार दिलते. आधी ते सांगतो आणि मग घटनाक्रम सांगतो, कारण हे राज्यासाठी, पत्रकार बांधवांना, तुमच्यासाठी सुद्धा आहे, कारण बऱ्याचशा व्यक्तीचे त्याच्यात नाव आहेत. म्हणून थोडासा वेळ जाणार आहे आपला प्रेसमध्ये, पण आपल्याला हे महाराष्ट्रासाठी हादरवणारा विषय येऊ. पहिलं काम ठरलं होतं त्यांच्याकडून करून घेणं. खोट्या रेकॉर्डिंग बनवा, खोटे व्हिडिओ बनवा, ते द्या, याच्यासाठी तो विषय चाललेला होता. त्यांना ते कुठंच मिळाना, खऱ्या मिळानात आणि खोट्या मिळानात. ते तयारीचे असते ना, तयारीत करण्याच्या. मग ते दुसऱ्या मुद्द्यावरती आले, खूनच करून टाकायचा. मग तिसऱ्या मुद्द्यावरती आले की आपण गोळ्या देऊन किंवा ते औषध देऊन मग घातपात करू, असं ठरलंय. काही असू द्या, मराठा समाजाला पुन्हा एकदा सांगतो, तुम्ही टेन्शनच घेऊ नका. मी याच्यात मुळाजाळात जाणार आहे. तुमच्यासाठी सगळी घाण, तुमचे पुढं लेकरं आहेत, नातू आहेत, हे सुखासमाधानानं असल्या टेन्शनपासून मुक्त झाले पाहिजेत, असल्या नीच अवलादी संपल्या पाहिजेत. ते काम मी करतो. फक्त तुम्ही शांततेनं सगळ्यांना राहायचं. हे बघा, तो बीडचा कोण कांचन नावाचा माणूस आहे, तो धनंजय मुंडेचा कार्यकर्ता आहे किंवा पीए. धनंजय मुंडे हे माझ्या विरोधात षडयंत्र रचण्याचं काम त्यांनी केलं. मग जवळचं कोण धरायचं, तर मग हाय का कोणी शोधायला सुरुवात केली असेल किंवा यांची पहिलीच ओळख असेल. तर ह्या बीडचं पोरगा का कोणी, तो पीए का कार्यकर्ता, त्यांनी ह्या आरोपींना घेतलं. यांनी सांगितलं असं आमजवळ हाई किंवा आम्ही मारतो, काय त्यांना माहित, आता ते तपासात होईल म्हणून तर बोला ना मी जास्त. त्याला परळीला नेलं, त्या बीडच्यानं रेस्ट हाऊसला, आणि तिथं एक मोठी बैठक सुरू होती. ती बैठक धनंजय मुंडेंनी सोडली. हे आल्याला कळालं की याच्यापाशी 10-20 मिनिटाचा वेळ दिला. आधी तिथंच एक आरोपी नेलेला होता याच्यातला. आधी यांना आरोपीच म्हणून आपण, यांना तिथं नेलेलं होतं. तिथं एक आधीच दुसरा होता, हेच दोन्हीतला. तो बाहेर आल्यावर तो म्हणला आता शोधावं लागेल काय आहे काय नाही. धनंजय मुंडे संग चर्चा करून बाहेर आल्याला ह्यो म्हणला आता शोधावं लागेल. तेवढ्यात तो म्हणला माझ्याजवळ हायलय मोठं, मी लागन ते देतो. मग यांची तिथं इकडं आल्यावर 2 कोटीत का काय त्यांचं ते ठरलं, आणि 50 लाख एक्स्ट्रा, म्हणजे असं 2.5 कोटीत त्यांचं ठरलं. याच्या आधी त्यांनी 5 ते 6 करोड रुपये नाशिलेले आहेत असेच. तो आला आणि त्यांनी सांगितलं, मग यांचं सुरू झालंय हे घातपाताचं. मग नंतर तर ह्यो आरोपी, त्याच्यानंतर त्यांनी ती चळवळ सुरू केली. धनंजय मुंडे यांना प्रत्यक्ष तिथं भेटलेला आहे, आणि धनंजय मुंडेने हे करायचं सांगितलेलं या 2 आरोपीला माहिती. याचा सुद्धा सखोल तपास होणं गरजेचं आहे. मी असं पहिल्यांदा सांगताना सुरुवातीला सांगितलं, धरा सोडून द्या, तुम्ही काही करा. त्याच्यानंतर काहीच जुळाना म्हणून झालटा फाट्याला संभाजीनगरच्या 1 घंटा धनंजय मुंडे त्या आरोपींची वाट पाहत थांबला. हे धरलेले 2, त्याला अर्जंट मुंबईला जायचं होतं जणू. तपास करा, आम्हाला मिळालेल्या माहितीवर आम्ही तुम्हाला बोलतोय. तिथं थांबला. मग त्यांनी सांगितलं मी तुला व्यवस्था करून देतो. ते काय सापडा तुम्हाला म्हणल्यावर काही खरं नाही, असं तसं काहीतरी झालं त्यांचं. म्हणजे मी गोळ्या ते तुम्हाला सगळं पोहोच करतो व्यवस्थित, कसं करायचं जा. मग त्यांची काय चर्चा झाली तिथं, झाले गेले ते. हे बघा, याच्यात पुन्हा यांची वारंवार धनंजय मुंडे संघ भेट झाली. त्याचा कुठंतरी सह्याद्री रेस्ट हाऊसच्या समोर कोणतं तरी निकेतन आहे तिथं बिल्डिंग. ही गोष्ट हे भाऊबीजेच्या दिवशी.
हे आरोपी पुन्हा भाऊबीजीच्या तिथं जाऊन ह्यो कट त्यांनी पुन्हा त्याच्या हाताने शिजिला तिथंच. याच्यात खूप जण आहेत. याच्यात ह्या अंतरवालीच्या परिसरातला आणखीन एक बडे नावाचा कोणीतरी, त्यांनी पण 4 जण लोक नेलते. आता ते तपासात घेतील काय काय ते. आम्हाला मिळालेली माहिती फक्त आम्ही सांगायला लागलो. आणखीन 4 आहेत त्याच्यात. म्हणजे एकूण हे 10-11 जणांचा स्टाफ आहे. तिकडचे काही, बीडचे काही, गेवराई तालुक्यातले काही, हे त्यातले तर धरलेत 2. आता हे नवीन तपासात ते पुढे येणारच आहे. त्याच्यानंतर सुद्धा त्याच्यात असा उल्लेख केला त्या आरोपींनी, असं काहीच व्हायना, तुम्ही मला गाडी घेऊन द्या. आरोपी म्हणले आम्ही गाडीनं गाडी ठोकतो. मग हे म्हणला नवी देण्यापेक्षा गाडी, धनंजय मुंडे म्हणला नवी गाडी देण्यापेक्षा माझ्याकडे जुनी आहे आणि बाहेर राज्याच्या पासिंगची आहे, ती गाडी तुला मी देतो, नवी असो किंवा जुनी असो, आणि तुमचं चालू द्या किंवा ते त्यांच्या बरोबर आहे, तुम्ही हे तपासात उघडं पाडा. याच्यात हे करणाऱ्यापेक्षा याच्यातला मूळ धनंजय मुंडे. ही असली वृत्ती राज्याला, गावाला शोभणारी नाही. कारण आशानं राजकारण होत नसतं, आशाने माणूस उंचीवर जात नसतो. माणसं पडल्यावर रीस लागती एकमेकाला पाडायची. घातपात करून, खुन करून माणूस राजकारणात नाही मोठा होत. गोपीनाथ मुंडे साहेबांनी असं राजकारण नाही केलं, कारण तसं तो त्यांना बोललेला पण आहे. गोपीनाथ मुंडे साहेबांबद्दल सुद्धा त्यांनी अनेक सामाजिक लोकांचा उठाव केला आणि त्याच्यातून सामाजिक लोकांचं कल्याण केलं. हे काम केलं. हे नीच लोक मारतय किंवा डाव करतय असं संपवतय. माझ्या ध्यानात येणं इतकं आहे, कारण आम्ही त्या रेकॉर्डिंग ऐकतो ना, ऐकून परेशान आहेत त्या रेकॉर्डिंग. संपनात त्या रेकॉर्डिंग इतके त्याच्यात बोललेले आहेत. अहो इतके भयंकर डाव आहेत. बीड जिल्ह्यातल्या बऱ्याच मराठ्यांच्या नेत्याचं तर कोण कोणाचा याचा मेळच लागणार त्यांनी ते सांगितल्यापासून आम्हाला सांगितल्यापासून. याच्यात त्या पंकजाताई मुंडेंचा सुद्धा त्या पोराला लय माहिती हो. 2 आरोप आहेत ना, त्या पोराला लय माहिती. मी सांगतो हे सगळ्यांनी सिरियस घ्या. पंकजाताई बद्दलचा काय विषय त्या पोराला सगळं माहिती. बावनकुळे साहेबाच्या भाच्याबद्दल काय, आता हे खूप सिरियस आहे विषय. त्याच्यात आणखीन त्यातल्या एका आरोपीला एक गोष्ट माहिती आणखी, बीड किंवा राज्यातल्या बऱ्याचशा ठिकाणी प्रत्येकाच्या गांडी खाली मोबाईल आहे. म्हणजे त्या शीटाच्या खाली बघा आता ही सिस्टम, मोबाईल शीटाखाली. कोण बघा शीटाखाली काय बोलतोय, कोण नेता किंवा बीडचा एखादा मराठ्यांचा कार्यकर्ता काय बोलतो, किंवा आमदार काय बोलतो, किंवा मंत्रालयातले काय बोलतेत, हाय का काही मिळ. अशी वृत्ती मुंडे साहेबाकडे मोठ्या नव्हती. म्हणून मराठा समाजाला मी सांगतो आपण शांत राहायचंय. ह्या नासक्यासाठी वंजारी समाजात खूप चांगले लोक आहेत, म्हणून शांत राहायचंय. ही फक्त असली घाण नासकी ही जी टोळी आणि हे ना, ही संपणं गरजेचं आहे. कारण याला ना जात मिली तरी चालतंय, याला कुणी मिलं तरी चालतंय. फक्त राजकारण लागतंय आणि ब्लॅकमेल करून राजकारण करायचं प्रत्येकाकडे. आता खाली जर मोबाईल ठेवलेला असला त्या शीटाच्या, म्हणजे जो माणूस बसतो त्याच्या गाडीच्या शीटाखाली, तर सगळं मेळ लागणार. अशी माहिती याच्यातून पुन्हा आणखी आपण गाडी धुवायला जर गेली तर गाडी धुणारा सुद्धा खालून जीपीएस लावतोय जणू. गाडी कोणाची जर कुंकड चालली असली, आता खरं आहे खोटं हे तपासात घेतलं पाहिजे. त्या आरोपींना माहिती मोबाईल कुठं ठेवते शीटाखाली. जर एखाद्याचा येणे जाऊन सत्कार केला बरं का राजकीय नेत्या, हो तुम्ही ओबीसीचे असता मराठीचे असता याच्यात घुसा, नुसतं मायावरच काय आरोप करता. अरे मी खमके होतो म्हणून तर त्याच्या टोळीला आतापर्यंत कोणी हातच नाही घातलेला.
नसतात त्यांनी मागं काय केलंय पुढं काय करायचंय हे कोणालाच काही कळत नाही. ही पहिली घटना आहे, त्याची यंत्रणाच कमजोर केली सगळी. म्हणून तर आम्ही बापट ठरलो. म्हणून सांगतो हे सगळ्यांसाठी खूप महत्वाचं आहे. एखाद्याला जर फोटो दिला ना, जणून फोटो नसतो का आपला असा एखादा मोठा असतो कशाचा, काचाच्या बाहेरचा असा, त्याच्या सुद्धा कॅमेरे बसलेले जणू कॅमेरे बसलेले. व्हायला आता ते घरात काय करीत असं एखाद्या बार, मग त्याच्यावर बॅकलोड करतो काय. बरं आला चार्जिंगचा विषय, त्याच्यात चार्जिंगचा विषय आलाच ना पुन्हा. आणि मग ते घर पुसणारे कशाला आहेत, त्याला डब्बल पगार द्यायचा, टिबल द्यायचा. एखाद्याचा पीए, समजा एखाद्याचा पीए नाही बॉडीगार्ड एखाद्याचा, त्याला 5 पट पगार. याची सिस्टम. एखाद्याचा पीए त्याला वाढून. हे महाराष्ट्रासाठी खूप अवघड आहे. याच्यात ना त्या पंकजाताई मुंडेबद्दल सुद्धा त्या आरोपीकडे खूप आहे. राज्यातल्या कार्यकर्त्याबद्दल तर खूपच आहे. मी काय त्यांचं ते भाऊ बहीण आहे म्हणून नाही म्हणत, ते बोललंय आम्हाला. अर्ध मॅटर कराडाबद्दल सुद्धा बोलला. कराडच ना सरमाड का करमाड देव, त्याच्याबद्दल अरे ह्यो माणूस इतका भयानक आहे. त्याच्या धसांबद्दल आहे, सुरेश धसांनांबद्दल, ते आमच्या संतोष भाईच्या देशमुखांच्या त्या भावाबद्दल सुद्धा आहे. जे इथं बसलेले होते माझं त्या दिवशी, आम्ही बीड जिल्ह्यातले जालना जिल्ह्यातले काही 100 लोक प्रतिष्ठित बसलो, त्यातल्या 2-4 जणांचं नाव घेतलं होतं, ते शॉर्टच झाले. काय काय ह्यो माणूस त्या जातीला लाभलाय की याच आयुष्याने खराब केलं आणि त्या जातीला सुद्धा डोळ्यावर आणून ठेवलं. म्हणून सगळ्यांना सांगतो की असले विचारी संपणं गरजेचं असतं, यांच्या नायनाट होणं गरजेचं असतं. म्हणून सगळ्यांनी शांत राहा. मी बरोबर सगळ्यांचा व्यवस्थित नायनाट करतो, तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. आपण जर कच्चे असतो, सतर्क नसतो, सावध नसतो, तर इतक्या लांब आपण हात टाकलाच नसता. कारण आपल्याला माहित पण झालं नसतं. पण यांनी एवढी चूक केली याच्या आयुष्यातली, त्यांनी कोणाला खेळायला पाहिजे होतं. इथून मागं काय काय केलं त्याचं उघडं नाही आलं, इथून पुढे तेव्हा काय करणार आहे हे उघडं नाही आलं. पण मी तरी काहीतरी असेल ना, म्हणून तर तिथपर्यंत आम्हाला ती माहिती मिळाली ना. जर तो त्या गँगवार म्हणून तो काय असन ते जर छेदू शकतो, माहिती बाहेर आणू शकतो, तर मी बी सोपा नाही, कच्चा नाही, हे ध्यानात ठेव. तो इतक्या चुकीचा हात टाकला. आता तो विरोध करायला पाहिजे होता, तो भाषण करायला पाहिजे होते, तो मीडियात बोलायला पाहिजे होतं. पण तू आमच्याच काही बांधवांच्या माध्यमातून तू आमच्या मुळावर उठायला लागला. इतकं नीच वृत्तीचं राजकारण तू केलं याच्यात. तू उगाच खेटला मला, तो कोणाला खेटायला पाहिजे होतं. तुला याचे प्रत्यय आलेले आहेत 5-6 वेळेस. मला खेटल्यामुळं काय होतं, पण तरी तू शांत राहायला पाहिजे होतं, पण तू राहायला नाही. तू मला खेटला बा, तू पाय चोपून पाय पडला त्यावेळेस परळीत येऊ नको म्हणून. हो, मी लय दिवस सांगत नव्हतो ते. हा, तो पाय पडणं मी महाराष्ट्रात बघितलेलं नाही. असं पाय पडणं होतं ते, असं नाक घासायला लागलं तुला, नाक. लक्षात ठेव, माझं तर जाहीर झालं, मी महाराष्ट्रात कुठेही जाणार नाही. आमची युती झाली नाही, कुठेही जाणार नाही. पण स्वभाव असं वाटलं की चांगला माणूस दिसतोय वा, जाऊ द्या, काय जायचं आपण. तू त्याच्यावर टिंगल केली नंतर, ठीक आहे, हरकत नाही. तू किती खालच्या थराला जाऊ शकतो हे याच्यातून लक्षात आलं. गोळ्या देणं, गाड्या देणं, मग मारणं, आमजवळ ते सगळं आहे. मला वाटतं आणखीन तुम्ही जर सहकार्य करत असला तर 2-4 दिवस जर आम्ही नाही दिलं ते, तर तपास कामात चांगलं होईल असं मला वाटतं. नसतं ते सगळं तुम्हाला खाजगीत ऐकू घालायचं असलं, मी सगळ्याला ऐकू घालतो, पत्रकार बांधवाला, म्हणजे तुमचा विश्वास बसल. तपास कामी मला वाटतं जर तुम्ही 4 दिवस जर मला आणखीन 2-4 दिवस जर वेळ दिला तर हे गरजेचं आहे. अहो, काही ठिकाणी
त्यांच्या समाजाचं बोलतो आम्ही. काही काही ठिकाणी 75% जे अधिकारी आहेत, म्हणजे मंत्रालयाचं बोलतो हा, फक्त मंत्रालय आणि असणारे मंत्र्यांना पीए, एवढ्याच बद्दल बोलतो मी. वंजारी समाजाचे जिथं जिथं पीए असतील किंवा ते ओएसडी असतील किंवा काय असतील, त्याच्यातले 75% ओरिजिनल गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या विचारावर चालते. नो टेन्शन. पण काहींना नुसतं ऐकायसाठी ठुले जणू, त्याला माहिती हवा त्या आरोपींना. कुंकड चाललेली येणी जात. येणी जातीचं काय केलं, 2 भाग केले. प्रशासनातला वंजारी आणि सुशिक्षित बेकार तरुण. सुशिक्षित बेकार तरुणांना काही नाही गुन्हेगारीकडे वळिलं आणि सपोर्ट काही प्रशासनातल्या वंजारी बांधवांच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचा दिला. आणि दुसरा वर्ग केला गरीब सभ्य चांगला वंजारी. आणि ह्यो सभ्य चांगला गट कोणाचा होता तर गोपीनाथरावजी मुंडे साहेबाचा. ते फक्त सुधारायचे बघायचे. आणि यांनी जात गुन्हेगारीकडे नेल्यामुळे ती जात बदनाम झाली या थोड्या टोळक्यामुळं. अहो आता मी काय सांगावं तुम्हाला ते ना, मला ते थोडं रेकॉर्डिंग मुळे मी थोडा आता शांत झालो. नसतं तुम्हाला दाखवल्यावर मला जास्त बोलता आलं असतं. इतके घाण विचार त्या पंकजाताई मुंडेंबद्दल तुम्ही ते एकदा भाषणातून ऐकले ना, काय ठोकून असं काहीतरी मला लक्षात आहे ना ते. हा हा असं असा शब्द वापरला. खाजगीत काय असेल तर तिथं लय माहिती. 2 खाजगीत. हा अरे ज्या माणसानं एवढी मोठी जात उंचीवर नेली, त्यांच्या घरच्या वारसांबद्दल आणि लिकीर बाळीबद्दल असं बोलतो, हे मी माझ्यावर ते आलंय म्हणून म्हणत नाही बरं का. ते धुडक्या धाडक्याचा कोलतो मी त्यांना वाटत असेल त्यासाठी म्हणतो. काय जे सत्य आहे तुम्ही त्या आरोपी कोण काढा बस का. आता मी म्हणतोय म्हणून त्यांना माहित व्हावा असं आपल्याबद्दल बी. मग मीडियाच्या माध्यमातून माहित झाल्यावर ते तरी म्हणते नाही आमचं काय काय त्याजवळ बघ म्हणून सांगायलोय. मायावर बालंट आलं म्हणून नाही. अरे आम्ही लय खंबीर आहे तर पक्के आमचं दे सोडून. त्याला कशी खेटायची तयारी माही आणि त्याच्या गांडीत दम नाही, समोरासमोर खेटायचा आहे म्हणून तर असे ते नपुसक मेंगे चाळे करायला आहे. याला मेंगे चाळे म्हणतात, नपुसक चाळे. गोळ्या चारणं, औषध चारणं, कुठं काय करणं. मरतात असं समोर आला असतात. तू मेला असता नाही तर मी मेला असतो. जिथं उजेडन तिथं उजेडन चाल. याला म्हणते क्षत्रिय खानदान कुळ. तेव्हा जर ते तुझ्यासारखा नाही चाल मला तरी वाटतं. हे असलं जातीला डाग लावणार नालायक नासक जन्मलं आणि असले मेघे नपुसक चाळे करतय. गोळ्यान कुठं गाडीवर गाडी घालन, तुला पैसे देतो, नवी देतो. आता कोणते रेकॉर्डिंग तुम्ही सुईपासून लावणार आता सुरुवातीपासून. त्या आरोपींजवळ त्याला केलेले मेसेज आहेत. मेसेज म्हणतो मी. त्याचजवळ फेस कॉल केलेले आहेत, फेस टाइम कॉल, व्हॉट्सअप कॉल, साधे कॉल, रेकॉर्डिंग. आणि तो त्या दिवशी म्हणजे धरायच्या अगोदर 11:15 त्या संग त्या धनेमुंड्या संग बोललाय तो फोनवर. 11:15 एकदम खालच्या थराच्या चिल्लराचा फोन उचलितो का. हे सगळं भिंग फुटणं गरजेचं आहे. सरकारला माझी विशेष करून फडणवीस साहेब तुमची दय बघा आहे का कुणी एखादा फोटो दिलेला असला त्यात कॅमेरा ठेवलेला. आणि सगळ्या नेत्यांनी आपण आपले शीट सापडा उद्यापासून खालून मोबाईल ठुलेत का काय. आशानं भाऊ राजकारण होत नसतं. त्या बावनकुळे साहेबाच्या भाच्याचं काहीतरी आहे. आणि हे विषय न्यायचा कारखान्यावर निंबाळकराच्या. आणि मग मुकादम सोडून घ्यायचं, मोकळं व्हायचं. मग त्या संपदाताईचं तिकडं खून जिराला तरी चालन किंवा ती आत्महत्या ती जिरली तरी चालत. काय भूमिका आहे तुमची. आणि डोळे उघडा. ते त्याच्यात असतील तर आम्ही म्हणतो का नाही आमचा ते विषय आहे का. मराठ्यांनी याच्या शानावर कसं लावून देतात. आणि माझं सगळ्याच मराठ्यांना निंबाळकर त्या दोन्ही तिन्ही त्यांच्यासह सगळ्या राज्यातल्या मराठ्यांना सांगणं आपल्यातले मराठ्यांच्या नेत्यांनी वाद कमी करा.
खूप कोण कोणाला संकट करायला लागले सांगताय ना. आपल्यातले राजकारणी मराठी नीट राहा. आपल्यातले तुम्ही टीका करा, भाषण करा, पण टोकाचे वाद कमी करून टाका. एक चिल्लरच आहे ते, एक चिल्लर माणूस इतक्या मोठ्या नेत्यांना जर बोटावर मिरत असला तर काय, हा मा ध्यानात आलं ते बोटावर. त्याच्यात म्हणले तुम्ही काहीतरी व्हिडिओ बना, खोटे रेकॉर्डिंग बना, तुम्ही जा लांब लांब कुठंतरी. त्यांचे ते राज्य आता तो सांगन ना, ते आरोपी आहे ना, तो सांगन ना आता काय काय चौकशी बघतो ना मी. आमच्या कोर्टात जनतेच्या सगळं खरं झालेलं आहे. ते म्हणले मी त्याला बरोबर बोटावर नाचतो. बरेच नेते ना खोटं वाटत असेल म्हणजे राजकीय नेत्याला म्हणतो, त्यांनी तुमचा आमच्याकडे माणूस पाठवा, आम्ही बोललेल्याचा पुरावा देतो. उदाहरणार्थ ते बावनकुळे साहेब म्हणतील नाव घेतल्यामुळं. अहो लय नेत्याचं नाव आहे तो, लय नेत्याचं नाव आहे, त्याला शॉट बसन. आपण आपले कुणी फोटो नेलेले असले, कुणाच्या काय ते GPS काय मोबाईल गाडीच्या खाली ठेवणं, काय काय प्रकार आहेत, कोणाकोणाचे तिथं कोणाला पगार वाढून दिले, ही खूप बारीक गोष्टीत घुसावं लागणार आहे गृहमंत्र्यांना. आता साधं वागून चालणार नाहीत. कारण वंजारी समाजाचे 75% जास्त अधिकारी हे प्युअर गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या पायावर पाय ठेवून स्वच्छ चालतात.